आज हम लोग आधा आधा पेट हम लोग खाना खा के हमारे बच्चों को हम लोग इसलिए नहीं पढ़ाते कि ये जो निकम्मी सरकार है, ये चोर सरकार है, इनकी बलि हमारे बच्चे चढ़े। जो मोदी अमित शाह का जो गुंडा सरकार है, जो आपको मालूम है उनका चरित्र, हमको बोलने का जरूरत नहीं है। या देशातल्या बहुजन समाजातल्या लोकांना शिकायलाच द्यायचं नाही, अशा प्रकारचं धोरण हे बीजेपीचं सरकार राबवत आहे। आरएसएसचा फंडा आहे की गरीब लोकांना शिकूच द्यायचं नाही। त्यांना बदमाश, गुंड आणि किती बेशरम सरकार आहे ना। माझ्या मुलीसकट या देशाच्या तरुणांचं, मुलांचं, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे। अमित शाह की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। आरएसएस बीजेपी की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। दिल्ली पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। बीजेपी पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। विकासावरती आम्हाला प्रतिसाद देणारं भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। देश की जनता धूप रही है, शर्म करो। देश की जनता धूप रही है, शर्म करो। शर्म करो, शर्म करो। शर्म नहीं तो डूब मरो, डूब मरो, डूब मरो। शर्म नहीं तो डूब मरो, डूब मरो, डूब मरो। मोदी जब जब डरता है, पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है, पुलिस को आगे करता है। शिक्षा नाम जय हक्काचा, जब जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से। जिंदाबाद, जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे लेकिन आपकी आवाज को जिस तरह से दिल्ली में कुचला गया है, आपको लगता है कि देश में आपकी सुनने वाला कोई है? हम उनके वारिस है जिन्होंने देश के लिए जान दी थी। हम उनके वारिस है, न वो झुके थे और न हम झुकेंगे। हम तब तक लड़ते रहेंगे जब तक उन सभी बच्चों को इंसाफ नहीं मिल जाता। और जिस तरह से दिल्ली पुलिस ने जो उन मासूम बच्चों पे जो अत्याचार किया है, महिलाओं के प्राइवेट पार्ट्स को हाथ लगाया गया है, उनके कपड़े फाड़े गए हैं, उन बच्चों के हाथ पैर तोड़े गए। शिक्षा जैसे पवित्र क्षेत्र में भी जिस तरीके से गंदगी अभी आप देख रहे हैं, आपके बच्चों का भविष्य क्या नजर आ रहा है? देखो भाई साहब, मेरा दोनों बच्चा इंजीनियरिंग पास होके 4-5 साल हो गया, अभी तक नौकरी का कोई नाम भी नहीं आ रहा है। बच्चों ने लाखों रुपया खर्चा कर पढ़ाई करने के बाद, आपने कर्जा उठाया होगा? कर्जा उठा के बच्चों को पढ़ाने के बाद बच्चों ने 15-20 हजार रुपये नौकरी कर रहे। अभी केंद्र सरकार जो नया जो कानून बनाया, जो श्रम कायदा कानून है, उसमें अभी 10 घंटा ड्यूटी भी बढ़ाया गया है। ये सब छोड़ो, आज का जो मुद्दा है, हमारा आने वाला पीढ़ी, जो हमारा भविष्य है, हमारा विद्यार्थी, उनका ऊपर इतना बड़ा खिलवाड़ कर रहे हैं। नीट जैसा पवित्रता से जानने वाला जो एग्जाम है वो लीक हो रहे, कैसे हो रहे? इस मोदी सरकार का 12 साल में कम से कम केंद्र सरकार का जितना भी एग्जाम हुआ था 15 बार लीक हो चुका। 15 बार भी उन्होंने आश्वासन दे रहे हैं अगले बार हम सुधार करूंगा। अगले बार उससे ज्यादा दलालों ने लीक करके उनका जो अनपढ़ बच्चों को जिताया जा रहा है। हमारा देश का जो मेहनत करके पढ़ने वाला, लिखने वाला, मेहनत कर दूंगा बच्चा, वो पीछे जा रहा है, उनको जॉब नहीं लग रहा है, उनको एग्जाम में पास नहीं हो रहे। कारण ये भ्रष्टाचार सरकार, जो मोदी अमित शाह का जो गुंडा सरकार है, जो आपको मालूम है उनका चरित्र, हमको बोलने का जरूरत नहीं है। वो अनपढ़ लोग है, अनपढ़ लोग जाके केंद्र में सरकार बनकर हिंदू और मुसलमान का नाम पर वोट मांगकर देश को बंटवारा करके खुशी में बैठे। हम उस लोगों का बारिश है। शायद भगत सिंह, राजगुरु, सुखदेव जैसा, बाबा साहब अम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराजों का वारिस है। हम लड़ते रहेंगे आखिरी दम तक, भले हम दूसरे को जैसे रास्ते में हमें गोली मारे तुम, लेकिन हमारे पीछे का वारिस है, उनका भविष्य के लिए हम देश में लड़ते रहेंगे। इंकलाब जिंदाबाद। राज्य ज्या पद्धतीने पाहतोय की एकीकडे तरुण वर्ग जो भविष्य मानला जातोय, नागरिक मानला जातोय, आणि अशा पद्धतीने अमानुषपणे छळ होतोय। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की नरेंद्र मोदी जे ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, हा जगातला पहिला पंतप्रधान आहे जो स्वतःचं शिक्षण लपवण्यासाठी करोडो रुपये खर्च करतो हायकोर्टावरती आणि सुरक्षेची कारणं देतो।
स्वतःचं शिक्षण लपवणारा माणूस या देशाचा प्रधानमंत्री आहे आणि तो विद्यार्थ्यांना परीक्षा पे चर्चावरती त्यांच्या समोर जाऊन प्रवचन झाडतो. ही खरं म्हणजे शिक्षणाची खूप मोठी चेष्टा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन या सरकारने NEP वगैरेच्या नावाखाली जी काही शैक्षणिक धोरणं आणलेली आहेत, ही धोरणं खरं म्हणजे शिक्षण संपवणारी धोरणं आहेत. या देशातल्या बहुजन समाजातल्या लोकांना शिकायलाच द्यायचं नाही अशा प्रकारचं धोरण हे BJPचं सरकार राबवत आहे. RSSचा फंडा आहे की गरीब लोकांना शिकूच द्यायचं नाही. अशा उपाययोजना करायच्या की ह्यांना शिक्षण महाग झालं पाहिजे. ते तर झालं, पण जी मुलं शांततेने संविधानिकपणे आपली आंदोलन मुद्दा तोच आहे की क्रूरपणे मारलेले मुद्दा तोच आहे की शिक्षणाच्या विरोधी असलेलं सरकार असल्यामुळे जेव्हा जेव्हा शैक्षणिक आंदोलन जेव्हा होतं तर ते चिरडणं स्वाभाविक आहे. हे सरकार तेच करू शकतं. ह्यांना विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करायच्या नाहीयेत, कुठल्याही प्रकारच्या त्यांना उपाययोजना करायच्या नाहीयेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या की फक्त नरेंद्र मोदीचा शिक्षण लपवण्याचा प्रश्न नाहीये, फक्त हे शिक्षण विरोधी तेवढाच मुद्दा फक्त नाहीये. तर हे सरकार जे आहे ते भ्रष्टाचार गुन्हेगारांना अभय देणारं सरकार आहे. भारतभरातले माफिया लोक ह्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत आणि हा आता भारतीय जनता पार्टी हा माफियांचा पक्ष झालेला आहे. तेवढंच नाहीये तर आपण बघितलं की ह्या आंदोलनाचे जितके व्हिडिओ तुम्ही बघताय त्या व्हिडिओमध्ये दिल्ली पोलिसांबरोबर प्रायव्हेट पोलीस म्हणवणारे जे लोक आहेत हे गुंड लोक आहेत. हे जगातलं पहिलं सरकार असेल, RSS गुंडा लोग हैं. हे जगातलं पहिलं सरकार असेल की जे पोलिसांबरोबर गुंडांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाठवतं. तर अशा सरकारवरती आणि त्यांना कुठल्या प्रकारची संवेदनाहीन सरकार आहे. 20-25 मुलं मेल्यानंतर पण जे सरकार जागत नाही, ज्या सरकारला तिथे मी बघितले की त्या ठिकाणी मुकबधीर जी मुलं आहेत ती अशी इशाऱ्याने आपलं म्हणणं मांडतायत. तिथे अंध विद्यार्थी आलेले आहेत, ते आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतायत. पण हा नरेंद्र मोदी सारखा अल्पशिक्षित आणि दर्जाहीन भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा सगळ्यात दर्जाहीन नेतृत्व म्हणजे हा नरेंद्र मोदी माणूस आहे. आणि या माणसाला कुठल्याही प्रकारची त्या मुलांबद्दलची सहानुभूती नाहीये आणि अत्यंत संवेदनाहीन असं सरकार असल्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये गल्लीमध्ये भारतभरामध्ये गल्लीमध्ये आंदोलनं झाली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, सरकार तुमचं ऐकेल का? केले ते कुठले आतंकवादी नव्हते, ते एक विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांवर या सरकारनं बोलताना बदमाश, गुंड आणि किती बेशरम सरकार आहे ना, यांची झाली आहे हेल्याची कातडी. यांना काही फरक पडत नाही. पण याच्या अगोदरही आंदोलन झाले, गांधीजींनी आंदोलन केले, ब्रिटिश सरकारने ते आंदोलन 4 दिवसात मोडलं, काँग्रेसने अण्णा हजारेचं आंदोलन 19 दिवसात मोडलं. पण ही सरकार एवढी बोलतात ना बेशरम सरकार आहे की यांना कोणाचं लेणं देणं नाही. त्यांनी 111 दिवस जे डॉक्टर RD अग्रवाल होते तेही मृत्यू पावले. सोहम वांचुकला तर तुम्ही बघितलं काय केलं त्यांनी, डायरेक्ट जबरदस्ती. तुम्ही बघतो मी पूर्ण लॉंग मार्च मध्ये लहानशा मुलीला घेऊन तुम्ही याच्यामध्ये सामील झालेले होते. तुमच्या मुलीचं भविष्य काय दिसतंय? हे पहा, मी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचा सचिव आहे ठाणे जिल्ह्याचा. आपण पाहता की मी माझ्या छोट्या मुलीला घेऊन रस्त्यावरती उतरलेलो होतो. माझ्या मुलीसकट या देशाच्या तरुणांचं, मुलांचं, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. तरीही हार न मानता स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई सुरू झाली आहे. या लढाईमध्ये अगदी लहान मुलांपासून तर युवकांपर्यंत आणि म्हाताऱ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पूर्ण भारताने पाहिलं की त्या दिल्लीच्या जंतरमंतरवरती मोठमोठ्या घोषणा देत रस्त्यावरती लाठ्या खात तिकडे लहान मुलं 17-17 वर्षाच्या मुलांवरती लाठीचार्ज झालेला आहे. आणि लाठीचार्ज झाल्यानंतर ते आज जवळपास 100च्या वरती ते विद्यार्थी, ते युवक ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांचा जीवाचा धोका आहे. मुद्दा इकडे हा आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अशी मुजोर गुंड झालेले आहेत. ही गुंडगिरी आम्ही संसदच्या रस्त्यावरती पाहिली. RSSच्या गुंडांना घेऊन त्यांनी रस्त्यावरती त्याचा काही बिल्ला नाही, त्याचा काही पोलिसाचा पेहराव नाही, असे गुंड, नेम प्लेट नाही, असे ते गुंड रस्त्यावरती उतरले. आणि ही लढाई इथे संपलेली नाहीये. ही लढाई देशभरात चालू आहे, रस्त्यावरती चालू आहे, शाळेच्या मध्ये चालू आहे, कॉलेजमध्ये चालू आहे आणि पूर्ण भारतामध्ये ही लढाई आम्ही संघर्ष करत राहू जोपर्यंत मोदी सरकार हार मानणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासोबत CBIची चौकशी झाली पाहिजे, सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी, लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर 22 विद्यार्थी जे आहेत त्यांनी मरण पावले नीटच्या परीक्षेच्या याच्यामुळे, त्यांच्या पालकांना, परिवारांना आर्थिक मदत देखील झाली पाहिजे.